तुमचं म्यूट करा म्हणजे आवाज येईल. बरोबर आहे. हां हां. आता भारतीय राजकारणामध्ये सुरुवातीला जे ब्रिटिशांनी आपली जी शिक्षण पद्धत राबवली, या शिक्षण पद्धतीमध्ये मधून नवीन विचारांचं लोण पसरलं. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लोक इंग्रजी भाषा शिकले, इंग्रजी ज्ञान विज्ञान शिकले आणि त्याच्यामधून इंग्लंडमध्ये जशी लोकशाही होती, त्या लोकशाहीच्या विचारांचा प्रसार लोकांमध्ये झाला. आणि मग आपल्या भारतामध्ये लोकशाही का नसावी, भारताचं जे राज्यकारण आहे, भारताची जी सत्ता आहे, ती इंग्लंडसारखी लोकांच्या हातात का नसावी, अशा प्रकारचा विचार सुरू झाला. सुरुवातीला दादाभाई नौरोजी जे होते, त्यांनी सुरुवातीला प्रचंड एक चळवळ चालवली. त्यांनी लक्षात आणून दिलं की ब्रिटिश लोक भारतातून पैसे आणि साधन सामुग्री घेऊन जात आहेत आणि भारत दिवसेंदिवस याच्यामध्ये कंगाल होत चाललेला आहे. अशा प्रकारचे त्यांनी तिथे लंडनमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी संसदेमध्ये मांडलं की भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. अशा प्रकारे सुरुवातीला अनेक जे देवेंद्रनाथ टागोर होते, नंतर शिरीष कुमार घोष होते, आनंद यादव होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, अशा अनेक प्रकारची सुरुवातीला 1870च्या दशकामध्ये या चळवळी सुरू झाल्या की भारत हा स्वतंत्र असला पाहिजे. आणि त्यावेळेस मग 1838 या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आता एल एम ह्यून नावाच्या एक ब्रिटिश अधिकारी होत्या. त्यांनी भारतामधल्या लोकांना सनदशीर चळवळी करता याव्यात आणि लोकशाहीची मागणी करता येईल यासाठी काँग्रेसची स्थापना पुढाकार घेतला त्यांनी. आणि त्याचं अध्यक्ष होते ते विमोर. हॅलो. तर बॅनर्जी नावाचे अध्यक्ष त्यांचं झालं सुरुवातीला. आणि नंतर मग हे जे सगळे पूर्वीचे जे नेते होते, नॅशनल काँग्रेसमध्ये जे नेते होते, हे मवाळपंथीय नेते होते. अत्यंत उच्च शिक्षण घेतलेले, ब्रिटिशांसारखे इंग्लिश बोलणारे आणि ज्ञान विज्ञान याचा अंगीकार केलेले असे जे लोक होते. तर त्यांचा ब्रिटिशांच्या न्याय पद्धतीवर अत्यंत विश्वास होता. ब्रिटिशांची जी राज्य करण्याची पद्धत होती ती त्यांना आवडत होती. त्यामुळे त्यांना जरी समजा भारतामध्ये स्वातंत्र्य हवं होतं, तरी सुद्धा ते ब्रिटिश सत्तेशी झगडा करायला तयार नव्हते. तर ते सनदशीर मार्गाने ते आपले मतं मांडायला तयार होते. त्यामुळे तो जो कालखंड होता 1885 ते 1905 पर्यंतचा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये त्यांनी ज्या चळवळी चालल्या त्या मवाळवादी विचारसरणीचा कालखंड असा म्हटलं जातो. सुरुवातीला जे न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले यासारखे जे नेते होते, हे मवाळपंथीय नेते होते. तर हे मवाळपंथी नेत्यांचं राजकारण सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेलं आहे. नंतर मग जहालवादी पक्ष सुरू झालेला आहे. आता जहालवादी पक्षामध्ये लाला लजपतराय होते, आपले टिळक होते, लोकमान्य टिळक होते, बिपिनचंद्र पाल होते, अरविंद घोष होते. हे सगळे जे लोक होते ते भारतीय असंतोषाचे जनक होते. यांनी ही जी ब्रिटिशांविषयी अप्रिती जी निर्माण करायचं काम, राष्ट्रीय भावना जी जागृत करायचं काम, हे त्यांनी आत्मशक्ती आणि आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण करायचं काम या सगळ्या लोकांनी सुरू केलं. आणि एक खूप मोठं स्वदेशी आंदोलन त्या काळात सुरू झालं. त्यानंतर मग काही ठिकाणी काही वेळेस म्हणजे जहाल या काँग्रेसमध्ये जहाल लोकांनी ताबा घेतल्यानंतर काँग्रेस व्यतिरिक्त जे क्रांतिकारी लोक होते त्यांनी सुद्धा जहाल मतवादी किंवा क्रांतिकारी लोक होते, त्यांनी सुद्धा मोठा उठाव केला. त्याच्यामध्ये सचिंद्रनाथ सन्याल होते, सावरकर होते, लाला हरदयाल होते आणि भगतसिंग सारखे लोक होते.
यांनी शस्त्र आणि बंदुकीच्या नळीतून क्रांती होते असं समजून त्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी आंदोलन वगैरे सुरू केलं. आणि नंतर मग या काळामध्ये एक महत्त्वाचा जो टप्पा येतो तो म्हणजे महात्मा गांधीजींचा काळ. त्याला गांधी युग असं म्हणतात. ते 1920मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर नंतर गांधी युग सुरू झालं आणि गांधीजींनी सगळं काँग्रेस ताब्यात घेतली. आणि जरी काँग्रेसचे ते अध्यक्ष नव्हते पण काँग्रेस त्यांच्या इशाऱ्यावर चालत होती. आणि मग त्यांनी एक व्यापक आधार तयार केला. शेतकऱ्यांच्या चळवळी, त्यानंतर स्वदेशी आणि काँग्रेस जे चारित्र्य निर्माणाची चळवळ गांधीजींनी सुरू केली त्यावर त्यांना खूप व्यापक असा पाठिंबा मिळाला. गांधीजींचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीचे जे नेते होते ते फक्त शहरामध्ये होते, इंग्रजी जाणणारे होते, पण गांधीजींचा जो सपोर्टर वर्ग होता तो सर्व तळागाळातला होता. म्हणजे गरीब शेतकरी, कामगार हे गांधीजींचे समर्थक होते. आणि नंतर मग 30 नंतर आपल्याकडच्या क्रांतिकारांनी मोठा एक उठाव केला. नंतर मग 47 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींचं असं स्वप्न होतं की काँग्रेस बरखास्त करावी आणि काँग्रेस बरखास्त करून काँग्रेसने विधायक कामात लक्ष द्यावं. याच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950मध्ये आपली राज्यघटना तयार झाली आणि 64पर्यंत नेहरू हे त्या याचे पंतप्रधान, भारताचे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होते. हे पंतप्रधान असताना त्यांनी त्यांच्याकडे पक्ष नेतृत्व सुद्धा होतं, म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष होते ते. आणि त्यावेळेसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण नंतर जे काँग्रेसचे जे अध्यक्ष दुसरे झाले, जे पंतप्रधान नव्हते, त्याच्यामध्ये आणि पंतप्रधानामध्ये संघर्ष झालेला आहे. म्हणजे तसं प्रत्येक पक्षामध्ये असं होत असतं की काँग्रेसचा किंवा पंतप्रधान आणि पक्षनेता याच्यामध्ये नेहमी मतभेद होतात. तिची परंपरा आतापर्यंत सुद्धा चालू आहे. नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंच्या काळानंतर शास्त्रींचा काळ आला. शास्त्री फार दिवस राहिले नाहीत आणि इंदिरा गांधींनी आपली सत्ता स्थापन केली. इंदिरा गांधींची आपल्या पक्ष संघटनेवर प्रचंड अशी एक पकड होती, बरोबर आहे. आणि नंतर मग भारताच्या इतिहासामध्ये पटेल यांचं पण खूप मोठं, वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान होतं. ते जेवढे संस्थानं होती ती संस्थानं खालसा करायचं काम, हे मोठं काम हे वल्लभभाई पटेल यांनी केलेले आहे. तर त्याच्यामुळं त्यांचं एक मोठं आहे. नंतर मग भाषावार प्रांतरचना चळवळ सुरू झाली. महाराष्ट्राला सुरुवातीला गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होता, पण नंतर मग महाराष्ट्राची वेगळी स्थापना झाली 1961 साली आणि भाषावार प्रांत तयार झाला. तर ती करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ झाली. सुरुवातीला नेहरू भाषावार प्रांत रचनेला अनुकूल नव्हते, परंतु नंतर मग ते तयार झाले आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली हे सगळं महाराष्ट्राचं सरकार सुरू झालं. महाराष्ट्र मराठी राज्य आलं आणि मराठी म्हणजे भाषावार प्रांतामध्ये त्याच्यामध्ये आलं. तर ही एक थोडक्यात आपला एक इतिहास आहे की काय काय झालं. नंतर मग महत्त्वाचे जे टप्पे की भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरचा महत्त्वाचा टप्पा होता की आपल्याकडे नियोजन सुरू झालं. पहिल्या नियोजन मंडळ सुरू झालं. नंतर मग पंचवार्षिक योजना सुरू झाली. ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये शेती, मोठी धरणं, नंतर जे भांडवली उद्योग याच्यासाठी संरचना तयार करायचं काम त्या काळात सुरू झालं, बरोबर आहे. नंतर महत्त्वाचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये तो एक टप्पा असा आहे की आणीबाणीचा. इंदिरा गांधी जेव्हा सत्तेवर होत्या त्यावेळेस
एका निकालामुळे त्यांचं पद धोक्यात आलं. म्हणजे ते खासदार म्हणून इलाहाबाद या मतदारसंघातून निवडून आलेले होते. आणि निवडून आल्यानंतर इलाहाबाद कोर्टाने निर्णय दिला होता, हायकोर्टाने, की यांची निवडणूक रद्दबातल करण्यात येईल. आणि त्यामुळे त्यांचं पद गेलं असतं, सत्ता गेली असती. ती जाऊ नये म्हणून त्यांनी आणि एका रात्रीतून आणीबाणी लावली. आणीबाणी लावली की मग स्थानिक न्यायालयाचे निर्णय आपोआप रद्दबातल होतात. राष्ट्रपती राजवट सुरू होते. आणि मग लोकशाहीचा गळा घोटणारी अशी आणीबाणी त्यावेळेस सुरू झाली. आणि नंतर मग जनता पक्षाचे नेतृत्वाखाली जे कोणी आमदार खासदार होते किंवा जे कोणी लोकनेते होते, त्यांना 18 महिने तुरुंगात ठेवलं गेलं. त्याच्याबरोबर जनसंघाचे लोक सुद्धा होते त्या चळवळीमध्ये. आणि ते त्यांना मग तुरुंगात ठेवल्यामुळे मग ते एकत्र झाले आणि इंदिरा गांधीच्या विरोधात एकत्रित लढा दिल्यानंतर जनता दलाचं, जनता पार्टीचं सरकार आलं. आणि हा एक थोडक्यात इतिहास आपल्याकडे आहे. या महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांनी इतिहास दिलेला आहे की इतिहासात काय काय झालेलं होतं. बरोबर आहे. नंतरचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये असा आहे की राजकारणात कळीचे शब्द आणि राजकीय आशय. हॅलो. तर राजकारणामध्ये अनेक काही असे एक शब्द असतात, दरवेळेस निघतात ते. आणि त्याला एक विशिष्ट असा अर्थ असतो. त्याचा पहिला जो अर्थ असतो तो सुटून दुसराच. सुरुवातीला जे कळीचे शब्द होते ते डावे उजवे असोत, लेफ्ट राईट असो. तर डावे उजवे म्हणजे डावे म्हणजे अ, जसं मार्क्सवादी विचारसरणी आहे. डावे म्हणजे लेफ्ट. उजवी विचारसरणी म्हणजे भाजप, हिंदुत्ववादी हे पक्ष सगळे उजवे. आणि काँग्रेस ही सेंटरला, असं होतं. तर ही एक आहे. त्यानंतर पूर्वी एक शब्द होता, हरिजन नावाचा. महात्मा गांधीजींनी अनुसूचित जाती जमाती आहेत. हॅलो.